स्वस्ति श्रीमन्महागणाधिपतये नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां। ध्यायेन्नित्यमपुरमवेशकलितां कन्दर्पदामणीयनां देवीं देवगणैरुपास्य चरणां कारुण्यदत्तामरां। लीलाविग्रहणं विराजितभुजां सच्चन्द्रहासादिभिर्भक्तानन्दविधानिधिं प्रभुदितां नित्योत्सवां रेणुकां। जन्माद्यस्य यतोऽनुभयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मददाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मः प्रोज्झितो कैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां। वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते प्रकृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्। निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। गोपालकृष्ण भगवान् की सच्चिदानंद भगवान की राजाधिराज प्रभु त्र्यंबकेश्वर भगवान की गंगा गोदावरी माता की सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज की। ओम नमः पार्वती पतये हर 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 महादेव। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। इंदीवरेन्द्रमणिसुन्दरमिन्दिरेशं मन्दीकृतेन्द्रदिव्यवृन्दमनन्तवीर्यं मन्दस्मितप्रसरनन्दितलोकवृन्दं वन्दे दिनेन्द्रकुलनन्दनरामचन्द्रम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा दूरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् अनेन प्रियतां देव भगवज्जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पुरवेशान् अस्माकं कुलदैवतं राजाधिराजं प्रभुरामचन्द्र भगवान् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनुकृशाणं ज्ञानिनां मकरगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीये नावधानेन कथयिष्ये शुभां कथा सगळ्यांनी म्हणायचंय ओम हरये नमः ओम हरये नमः ओम हरये नमः आजचा कथा प्रसंग यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावत् रामायण कथा लोकेषु प्रचलिष्यति रामचरित्राचं गायन करत असताना काल आपण कथाभाग बघितला की भगवंतांना जटायूने सीतेचा पत्ता सांगितला. सीता कुठे आहे तर अशोक वनात आहे असं सांगितलं आणि प्रभू रामचंद्रांना आश्वासन दिलं तुला सीता अवश्य मिळेल. कारण रावणाने कितीही मोठा सुंदर प्लॅन आखला असला तरी त्याने मुहूर्त पाहिलेला नाही. परिणाम अशुभ मुहूर्तावरती सीतेचं हरण झालंय. म्हणून तुला जानकी सीता वैदेही अवश्य मिळेल रामा, काळजी करू नको. आश्वासन मिळालं. आपल्याला सुद्धा आश्वासन कधी कधी मिळत असतं. आश्वासन मिळाल्यावर माणसाने निश्चिंत राहायचं नसतं. त्याच्यासाठी प्रयत्न करायचे असतात. भाग्यवान जटायू प्रभू रामचंद्रांच्या मांडीवरती प्राण सोडता झाला. रामचंद्रांनी त्याची उत्तरक्रिया केली. जटायूला सायुज्य मुक्ती मिळाली. सांगण्याची गरजच नाही. साक्षात श्री रामचंद्रांच्या मांडीवरती ज्याने प्राण सोडले तो नरकात जाईल का? आता प्रभू रामचंद्र मजल धर्मजल करत पुढे जातात आणि जाता जाता त्यांना एक सुंदर आम्र वृक्ष दिसला. लक्ष्मणाला प्रभू रामचंद्र सांगतात, लक्ष्मणा हा आम्र वृक्ष साधा नाही बरं. म्हणजे काय वैशिष्ट्य आहे दादा या वृक्षाचं? अनेक आम्र वृक्ष तसा हा एक आम्र वृक्ष. म्हणजे नाही, हा आम्र वृक्ष खूण आहे. म्हणजे कशाची? म्हणे मतंग ऋषींच्या आश्रमात जाणाऱ्या मार्गाची. अनेक देवदेवता, देवर्षी, राजर्षी, महर्षी, योगर्षी, अमर्षी, नगनाग, अप्सरा मतंग ऋषींच्या आश्रमात यायच्या. त्यावेळेस हा आम्र वृक्ष पाहून, ती पूर्ण पाहून मग आत वळायच्या. आपल्यालाही जायचं या. लक्ष्मण म्हणतो, दादा आपल्याला सीतेला शोधायला जायचंय. मतंग ऋषींच्या आश्रमात आपलं काय काम? प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा बघशील तिथे अनेक दिवसापासून माझी एक अनन्य भक्त वाट बघती आहे. त्या भक्तीचं नाव शबरी. प्रभू रामचंद्र वाकडी वाट करू हा शब्द फार महत्वाचा आहे. प्रभू रामचंद्रांना जे काम आहे त्या कामात हा रस्ता नाही आहे. ते केवळ एका भक्तासाठी काय करताय? वाकडी वाट करताय. मतंग ऋषींच्या आश्रमात पोहोचले.
थरथरत्या हाताने कमरेमध्ये वाकलेली, हातामध्ये काठी घेतलेली, सर्व शरीर थकले, सगळे गात्र थकलेले. तिला काही बघायचं असेल तर असं बघावं लागतं. अशी शबरी चातकाप्रमाणे श्री रामचंद्रांची वाट बघत होती. महर्षी वाल्मिक म्हणतात आज तिच्या भेटीसाठी साक्षात परब्रह्म राम मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये आला. कोण होती ही शबरी? प्रभू रामचंद्रांशी तिचा काय संबंध होता? म्हणे ही एक भिल्ल कन्या होती. भिल्ल जमातीत जन्माला आलेली. कशी? असंस्कार. तिच्यावर कुठलाही संस्कार झालेला नाही. तिला देव माहिती नाही, तिला धर्म माहिती नाही, तिला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, कुठल्याही प्रकारचा गुरु नाही. फक्त जन्माला आलेली आहे, आई वडिलांच्या मांडीवरती खेळतीये, खेळता खेळता मोठी झाली आहे, 2 वेळा खावं, रात्री झोपावं, एवढंच तिला ज्ञान. एक दिवस तिच्या घरामध्ये थोडा जल्लोष सुरू झाला. थोडं घर सारवण्यात आलं, घरामध्ये बैठक टाकण्यात आली. भिन्न पद्धतीने घर थोडं शृंगारलं. शबरीने विचारलं आज आपल्याकडे काय आहे? म्हणे शबरी तू आता 8 वर्षाची झाली, तुला पाहिला मुलगा येतोय. मुलगा आला, मुलीने होकार म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. मुलाने होकार म्हटला, लग्न ठरलं. शबरी पसंत पडली. शबरीला लग्न म्हणजे काय, नवरा म्हणजे काय, संसार म्हणजे काय, काही नाही. आणि 6 महिन्यानंतरचा मुहूर्त निघाला. किती? भिल्ल जमातीत काही पद्धती असतील, 6 महिन्यांनी विवाह करण्याचं ठरलं. आणि हळूहळू वडिलांनी लग्नाची तयारी सुरू केली. तयारी म्हणजे काय, मस्ता पाडला नाही, सोनं नाणं खरेदी केलं नाही, 10-12 बोकडांचे पिल्ल घरी आणून ठेवले. ती शबरीला फार आनंद झाला. लहान लहान बोकडं घरी आले. ती त्यांच्या बरोबर रोज खेळू लागली. काही बोकड तर तिच्या पांघरुणात अंथरुणात येऊन झोपायचे. लढा लागला तिला. एक दिवस ती बोकडांबरोबर खेळत असताना ऊन जोराचं पडलं. आई शबरीला रागवली, म्हणजे शबरी किती खेळशील बोकडांबरोबर, सावलीत ये. म्हणे आई त्या बोकडात नाही सावली लागते. ती आई म्हणते बोकड बोकड बोकड, दुसरा काही विषय नाही, उद्या ते मरून जातील, कोणाबरोबर खेळशील? एक वाक्य आई बोलली आणि शबरी अंतर्मुख झाली. म्हणे आई बोकड का बोलते? तू असं का बोलते? काय धाड बोलली त्यांना म्हणायला? अगं म्हणे आपल्या घरी त्यांना मारण्यासाठी झालेलं आहे. म्हणे का मारायचं त्यांना? म्हणे तुझ्या विवाहात मेजवानी कशाची द्यायची? त्या शबरीने सांगितलं आई पाहिजे त्याची मेजवानी दे, पण या बोकडांना मारू नको. त्या आईला मात्र हृदयाला समजलं की ही शबरी म्हणतीये ते खरं आहे. तिला बोकडांचा काय लागला? लढा. तिने आपल्या पतीच्या कानावर ही बातमी सांगितली. तो पती म्हणतोय अगं तुला काही वाटतं का, मी इतरांच्या घरी इतर लेकी बाळींच्या विवाहात त्या बोकडांच्या पदार्थांची मेजवानी उडवतो आणि ते माणसं माझ्या घरी जेवायला आल्यावर त्यांना मी बोकड द्यायचा नाही, हे रीतीला धरून होईल का? शबरीने हे वाक्य चुरून ऐकलं. मी त्या बोकडांना मारल्याशिवाय राहणार नाही. शबरीने विचार केला हे बोकड मरणार आहे का? माझा विवाह आहे, मग मीच विवाह केला नाही तर बोकड मरणार नाही. पण या घरात माझे आजोबा आहे, आजी आहे, काका आहे, काकू आहे, आई आहे, वडील आहे, भाऊ आहे. मी विवाहाला उभी राहिली नाही हे त्यांना चालणार नाही.
मग आपण काय करायचं? विवाहाला उभंच राहायचं नाही हे निश्चित, पण उभं तर राहावंच लागेल. मग आपण पडून जातो. म्हणून शबरीने एक दिवस मध्यरात्री घरात न पलायन केलं. तिला काही माहिती नाही, ती ज्ञानी नाही, ती अज्ञानी आहे, वयाने आलं नाही. वेड्यासारखी जंगलामध्ये धावत सुटली. 3-4 तास चालली आणि सूर्योदय झाला. पहाटे पहाटे पळाली असेल 2-2:30 ला. तिच्या लक्षात आलं घरात उठले असते. शबरी कुठे चौकशी करत असते. मी घरात गेली नाही तर मला शोधत शोधत गेली. तिने काय केलं? एका वृक्षावर चढून, घनदाट वृक्षावर चढून पानांमध्ये जाऊन लपली. तिला आता झोप यायला लागली, निद्रा यायला लागली. अचानक कल्लोळ झाला. तिने खाली पाहिलं तर तिच्या घरचे लोक तिला शोधत 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 पुढे निघून गेले. शबरी घाबरली, जीव मुठीत धरून बसली. थोड्या वेळाने ते माणसं पुढे गेले, परत आले, झोपडीकडे निघाले. परत रात्र झाली. शबरी झाडावरून खाली उतरली. रात्रभर प्रवास केला. सूर्योदयाला नवीन झाडावर जाऊन धोका घेतला. हळूहळू हळूहळू झोपडीपासून खूप दूर आली. मी कुठे आली, काय आली, जंगलाचा कुठला भाग आहे, तिला काही माहिती नाही. तिच्या डोक्यात फक्त एकच, बोकडात नमवून द्यायचं नाही, आपण लग्न करायचं. असं करता 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 एक दिवस ती रात्रभर चालली आणि रात्र संपता संपता पहाटली. अशा वेळेस झाडावर जाऊन बसली. तिला आता झोप लागली. तिच्या लक्षात आलं आता घरातले येत नाही. आपण खूप लांब आलोय, त्यांना सापडू शकत. आपण खूप उलट्या सुलट्या दिशांना वळण घेतलंय. एवढं जंगलात कोणी कोणाला शोधू शकत. तिला लांब झालेली ती शबरी ग्लानी आली तिला. आणि 1-1.5 तास झाला. तिच्या कानावरती स्वर पडला. ओम अग्निमेळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम होतारं रत्नधातमं सविता पश्चात्ता सविता पुरस्ता सवितोत्तरात्ता सविताधरात्ता सवितान सुरतु सर्वतादीं सवितानो नासतां दीर्घमायु. तिने आजपर्यंत असा मंजूळ स्वर ऐकलेलाच नाही. ती झोपेतनं उठली आणि झाडावरच्या फांदीवरून खाली पाहू लागली. पण तिला आश्चर्य दिसलं की एक ऋषी ध्यानस्थ बसलेले, बिल्व वृक्षाच्या खाली आजूबाजूला शिष्य बसलेले आणि ते त्यांना सल्ला देतायत, शिकवतायत. अनेक ऋषी कन्या बेल, तुळशी फुलं निवडतायत. कोणी पूजा करतंय, कोणी ध्यान करतंय, कोणी जप करतंय, कोणी भगवंताचा नैवेद्य शिजवतंय, कोणी सुंदर सुंदर राग गायन पहाटे पहाटे गायन करतंय. तिला फार आनंद झाला की आपण कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी आलो. आता तिची झोप उडून गेली. तिने पूर्ण दिवसभर झाडावर बसून आश्रमाचा अवलोकन केले. संध्याकाळ झाली. आश्रम शांत झाला. आश्रमाचा दरवाजा लावून घेण्यात आला. दिवे मागवले. शबरी झोपली. पण आज पहाटे उठली. मोठं धारिष्ट्य करून झाडावर खाली उतरली. आश्रम सगळा फिरून बघितला अंगणात आणि तिला देवदेवतांचं दर्शन होतंय. मूर्ती दिसतायत, पूजेचे उपकरण दिसतंय, यज्ञकुंड दिसतंय. खिडकीतनं डोकवलं तर ऋषिकुमार झोपलेले दिसताय. ती आता आश्रमात जाणार इतक्यात तिला दरवाजाशी पायरी जवळ झाडू दिसला. तिने झाडू घेतला. सगळा आश्रम झाडू काढला आणि परत सगळे उठण्याच्या झाडू ठेवून झाडावर जाऊन बसले. आता हा तिचा नित्यक्रम झाला. तो आश्रम कोणाचा होता? ऋषी मतंगाचा.
हळूहळू तिच्यात सुधारणा झाली. ही आश्रम जाणून आली की स्त्रिया बघायच्या एवढं स्वच्छता आज कशी, झाडूला आपला हातच लागत नाही. मग त्या स्त्रिया शेण शणा घालायच्या आश्रमातल्या, आश्रमवासी स्त्रिया. शबरीने दुसऱ्या दिवसापासून झाडून सडा घालायला सुरुवात केली. त्या स्त्रियांना आश्चर्य वाटतंय, कालपर्यंत आश्रम जाळला जात होता, मग शेण सडा कोणी दिला. त्या आता रांगोळी काढू लागल्या. शबरी देते हे शिकलं. लक्षात ठेवा, अनुकरणाने प्रत्येक गोष्ट जमत असते. 4-5 दिवसात शबरीने रांगोळी शिकून गेली. आता आश्रम जाणून शेण सडा करून ती रांगोळी काढून लागली. 15-20 दिवस झाले. भटंत ऋषींना आश्रमातला फरक जाणवला. आपला आश्रम एवढा स्वच्छ कसा, या रांगोळ्या अशा कशा, ते विचार करतायत. एक मूड हो. एक दिवशीचा प्रसंग, शबरी झाडत होती आश्रम. आश्रम झाला, शेण सडा घातला आणि रांगोळी काढण्यासाठी खाली बसली. सुंदर रांगोळी काढली 64 टिपक्यांची. आणि रांगोळी काढल्यानंतर आपण काढलेल्या रांगोळीकडे कौतुकाने बघू लागले. इतक्या तिच्या पाठीवरती प्रशांत हात पडला. प्रशांत म्हणजे काय, अत्यंत सत्वगुण संपन्न असा स्पर्श झालेला नाही. संतांचा स्पर्श हा प्रशांत स्पर्श असतो. रेड्याला ज्ञानेश्वर महाराजांनी स्पर्श केला, तो काही सामान्य स्पर्श केला का? तुम्ही आम्ही स्पर्श करतो तसा तो स्पर्श नाही ना. चाल दिली जडबिंदी, त्या जडबिंदीला ज्ञानदेवांचा स्पर्श झाला. तो काही सामान्य स्पर्श झाला का? तो ब्रह्मस्पर्श होता. कुठला स्पर्श होता? आमच्या भीष्म पितामहांच्या शरीरात 36 बाण घुसले होते. पुढून मारले, मागून निघाले. इतकं सोपं आहे का 36 बाण शरीरात आर पार गेलेले? ऐकायला सोपं वाटतं. आपल्या शरीरात अर्धा सेंटीमीटर एवढा बाबडीचा काटा गेला तरी आपल्याला सहन होत नाही. आमच्या भगवान श्रीकृष्णांनी अंतकाळी भीष्मांच्या चरणाला वाकून नमस्कार केला. नमस्कार करताना स्पर्श केला. आश्चर्य घडलं. सर्व बाण गळून गेले. बाणांच्या चकवा क्षणार्धात भरल्या. कशामुळे शक्य झालंय? हे स्पर्श सामान्य नसतात. सगळे स्पर्श सामान्य नसतात. काही स्पर्श हे दैवी स्पर्श असतात. कुठले स्पर्श? आपण जन्माला आलो ना, पहिल्यांदा कोणाच्या हातात गेलो? आईच्या नाही, डॉक्टरांच्या. आपल्याला आईच्या गर्भातून बाहेर काढलं कोणी? पण ते डॉक्टरांचा स्पर्श असतो, तो व्यवहाराचा स्पर्श असतो. ते व्यवहाराने बाळ हातात घेतात. वीजवर बाळ असतं, हातावर घेतात. त्याला बघतात सगळे अवयव आहेत का, डोळ्याची पापणी आणते का, नाकपुडी आणते का, छाती खाली वर होते का, लगेच पालथ करतात. बाळाच्या पाठीवर थाप मारतात. बाळ रडायला लागतं. बाळ रडलं की सगळे म्हणजे रिस्टार्ट होतो. रिस्टार्ट माहितीये तुम्हाला? मग ते सुईणीच्या हातात देतात. सुई ट्रे मध्ये बाळाला धुते, मऊ कापड्याने पुसते, अँटीसेप्टिक पावडर टाकते, दुभत्यात गुंडळते. बाळ रडत असतं. डॉक्टरांच्या हातातनं सुईणीच्या हातात येईपर्यंत, आंघोळ होईपर्यंत 15-20 मिनिटं जातात. पण ते दुभत्यात गुंडाळलेलं बाळ आईच्या कुशीत आणून ठेवतात. आई फक्त त्या बाळाला स्पर्श करते, जवळ घेते. बाळ रडायचं थांबतं. त्या बाळाला 3 स्पर्श झाले. डॉक्टर, नर्स आणि आई. त्याने 2 स्पर्शातला व्यवहाराचा भाग जाणला. आईच्या स्पर्शातलं दैवी गुण त्याला जाणवला आणि तो रडायचं थांबला.
लक्षात ठेवा, सगळे स्पर्श सारखे नसतात. मतंग ऋषींचा हात पाठीवरती पडला, शबरी थबकली, घाबरू लागली, जागच्या जागी थरथरू लागली. मतंग ऋषी महाराज सद्गुणांचा पुतळा, कृपेचा वर्षाव करणारी त्यांची दृष्टी. त्यांनी सांगितलं, बाळा घाबरू नकोस, मी तुझा पिता आहे. आणि तू कोणाला घाबरत असशील ना, त्याचाही घाबरू नकोस. तू आता माझ्या आश्रमातच, कोणी तुला त्रास देणारा असेल माझ्या आश्रमात, त्याने फक्त पाऊल टाकू नये, त्याला जाळून भस्म करून टाकेल, निवांत करून टाकेल. कोण तू, कुठून आली, हा आश्रम रोज का धडत, आश्रम जाळून कुठे राहते. शबरीने सर्व वृत्तांत सांगितले. आता मतंग ऋषी सांगतात, शबरी झाडावर राहण्याची गरज नाही. आपल्या पत्नीला आणलं, तिला घरात घेऊन जा, आजपासून ही आपली मुलगी, राहायचं इथे, आनंदाने राहायचं. हा माझा आश्रम आहे. तुझ्या कानावर रोज वेद मंत्र पडतील, शास्त्र पडतील, पुराण पडतील, आणि योग्य वेळेस तुझ्यावरही मी अनुग्रह करेन, तुझं परम कल्याण करेन. शबरीला फार आनंद झाला. तिने साखर मागितली होती, तिला गुलाबजाम मिळाला. आनंदाची गोष्ट, शबरी त्या आश्रमात राहू लागली. फार नाही, 1.25 वर्ष तो आनंद टिकला. किती? एक दिवस मतंग ऋषी पंच उषट काळी ध्यानात असताना त्यांना ध्यानावस्थेत भगवंताची आज्ञा झाली, तुमचं देह कार्य संपलं. मतंग ऋषींनी संसार आटोपता घेतल्या, शिष्यांना घरी जायला सांगितलं. आपला देह आता मी सोडणार, पत्नीला सांगितलं, आणि माझ्या देहाबरोबर तू सतीला घेई सांगितलं. मुलांना सांगितलं, तुम्ही पूर्व समुद्र तीरावर जाऊन राहा, इथे राहू नका. म्हणे बाबा एवढा आश्रम, म्हणे शबरी सांभाळे. झालं महाराज. दुसऱ्या दिवशी सगळे जण निघून गेले. मतंग ऋषींनी देह सोडला, त्यांची पत्नी सती गेली. शबरी एकटी आश्रमामध्ये राहिली. पण देह सोडताना मतंग ऋषींनी सांगितलं, अरे शबरी, तुझ्यावर अनुग्रह करायचा होता, तो राहू, पण काळजी करू नकोस. मी कोण तुला अनुग्रह करणार, तुझी सेवा फार मोठी आहे. ती शबरी म्हणते, मला तुम्ही सेवा केलीच पुढे, कधी मोठी असणार नसते. लक्षात ठेव, तू सेवा कुठली केली, ती मोठी कशी, दोन्ही प्रश्नांची उत्तर देतो. तू माझा आश्रम झाडला, शेणसडा घातला, रांगोळी केली, ही सेवा आहे. ती सेवा मोठी कशी ठरली, कारण म्हणे तू ती निर्लेप भागलेली, त्याच्या बदल्यात तुला काहीही नको, सेवेच्या बदल्यात मेवा नको. तुला माझ्याकडनं काही पाहिजे होतं का? नाही, तू निर्लेप भावनेने. याला म्हणायचं निष्काम कर्म. कुठलं कर्म? काही माणसं निष्काम कर्म करतात, कुठल्याही कामनेची अपेक्षा नसते. तुम्ही अमृतसरला गेले, सुवर्ण मंदिरामध्ये तुम्ही जाता क्षणी तुम्हाला पाण्याचा ग्लास देतात. दर्शन झालं की तुम्हाला हातावरती कडा प्रसाद कणकीचा शिरा देतात, चांगल्या तुपात शिजवलेलं भोजन देतात. तुमच्याकडनं काही अपेक्षा, तुमच्याकडनं ते काहीही मागत नाही. किंवा 20 रुपये द्या, जेवण करा. किती लोक आले? 500 लोक आले, 10,000 रुपये जमा करा. काही नाही मागा, निष्काम सेवा. कशी सेवा? आपल्या महाराष्ट्रात शेगावला सगळी सेवा चालते. कशी चालते? निष्काम चालते. शेगाव संस्थान एवढं पुढे का गेलं? कारण ती सेवा कशी करते? निष्काम. गोंदवल्याला आश्रमामध्ये सेवा करतात लोक, काय करतात? निष्काम सेवा करतात. गोंदवल्याला
कोणाला सेवा करायची असेल तर आता 2028 सालातली तारीख, इतके माणसं लाईनीत आहेत, क्यू मध्ये. मग तिथे सेवेला रोज 100-150 लोक लागतात. तुम्ही विचार करा की सेवा करायला सुद्धा माणसं काय तत्पर आहेत, निष्काम सेवा करतात. आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो, जो निष्काम सेवा करतो तो आयुष्यात फार मोठा होतो. फार काही अपेक्षा घेऊ नका, निष्काम सेवा हा मोठा गुण आहे, शबरी तुझ्यातला देवी गुण आहे. म्हणून मी आता देह सोडतोय, तुझ्यावर अनुग्रह करायचा राहून गेला. म्हणून देह सोडता सोडता तुला सांगतो, तुझ्याकडे साक्षात पूर्ण परब्रह्म सच्चिदानंद घन नारायण राम रूपात येईल आणि तुझं पूर्ण कल्याण करेल. घाबरू नको शबरी, तुम्ही आश्रमात एकटे राहणार आहेस. पण या आश्रमात भूत प्रेत पिशाच, कुठल्याही प्रकारचं जंगली जानवर, जंगली श्वापद आणि कुठल्याही प्रकारचा सामान्य मनुष्य येऊ शकत नाही. हा पूर्ण मंत्र सामर्थ्याने भरलेला शब्द आहे. तो इथे सुरक्षित आहे हजारो वर्षाला. गुरुंना शबरीने नमस्कार केला, गुरुजींनी देह सोडला, पत्नी सती घेतली. क्षणाला आश्रम सगळा रिकामा. कोण राहील? एकटी शबरी. तिचं वय सांगितलंय 9 वर्षाची शबरी. तिने गुरूंच्या वाक्यावरती विश्वास ठेवला, तुझ्याकडे राम घेईल. आणि आला ना, वय वर्ष 84. किती वर्षी शबरीने वाट पाहिली महाराज. किती वर्ष सांगा? 75 वर्ष वाट. भगवंत इतका सोपा नाही. आपल्याला असं वाटतं एक अगरबत्ती देवाला लावली, एका अगरबत्तीच्या बदल्यात मुलाचं लग्न झालं पाहिजे, मुलीला मुलगा झाला पाहिजे, लावायचं प्रमोशन झालं पाहिजे, यांचं शरीर चांगलं झालं पाहिजे, माझे गुडघे बरे झाले पाहिजे. किती बदल्या? तिथं अजून जळाली नाही, पण याची लिस्ट चालू. शबरीचं वैशिष्ट्य आहे, तिने 75 वर्ष वाट पाहिली. पण शबरीचं कौतुक त्याच्यात. शबरीचं खरं कौतुक आहे, तुझ्याकडे राग येईल, तुझं पूर्ण कल्याण करेल. गुरुजींनी सांगितलं. हे जर आपल्याला गुरुजींनी सांगितलं असतं तर आपण काय विचारलं असतं? कधी येईल, कुठून येईल, कसा येईल? गुरु असतात, त्यांनी राम येईल सांगितलं, कधी येईल सांगितलं नाही, कुठून येईल सांगितलं नाही, कसा येईल सांगितलं नाही. हे गुरूंचं वैशिष्ट्य असतं. म्हणून शबरी 75 वर्ष अखंड सावधान राहिली. ज्या दिवशी गुरुजी गेले, दुसऱ्या दिवशी आपल्या गुरुजींनी सांगितलं राम झाला. ती झटकन सकाळी आळसावलेली शबरी रात्री दमून झोपलेली झटकन उठली, येण्याचा रस्ता स्वच्छ केला. राम येणार, लगेच सडा घातला. राम येणार, आश्रम झाडून टाकला. राम येणार. आल्यावर म्हणाला, शबरी तहान लागली, पाण्याचं मडकं भरून ठेवलं. शबरी भूक लागली, फळं तोडून ठेवली. अरे पण ही फळं गोड आहेत का आंबट आहेत बघितली पाहिजे, म्हणून तिने थोडी थोडी चाकून टोपली भरून ठेवली. रामाच्या पायावर वाहण्यासाठी एक घागर स्वतंत्र पाणी आणून ठेवले. फुलांच्या माळा भरून ठेवल्या, फुलं तुळशीचे माला भरून ठेवले. आणि रामाची वाट पाहत एका शिलाखंडाजवळ ज्या शिळेवरती आल्यावर रामाला आपण बसवू, त्या शिळेच्या तळाशी बसली. इतक्यात विचारला, अरे आपल्या आश्रमाला तिकडून येण्याचा रस्ता आहे, हा तिकडून आला तर? झटकन उठली, तो रस्ता स्वच्छ केला. तिकडे सडा रांगोळी केली, शेणसडा टाकला. कधी इकडे बघावं, कधी तिकडे बघा. असं तिथे किती वर्ष केलं? लक्षात ठेवा,
गुरु हे गुरु असतात. मतंग ऋषीने तिला सांगितलं तुझ्याकडे राम येईल म्हणजे 75 वर्ष पुढचं भागित केलं. आला की नाही राम? आला. मग हे मतंग ऋषींना माहित नसेल का की 75 वर्ष सेवा केल्यानंतर राम येणार आहे. मग तिने शबरीला का नाही सांगितलं 75 वर्षानंतर येणार आहे. तू घाबरू नको. तर शबरी 75 वर्ष तप न करता निवांत राहील. ती म्हटली असते आज काही राम येणार नाही. ज्या दिवशी त्याच्या 8 दिवशी आपण जागायला सुरुवात करू, 16 आठवड्याला सुरुवात करू, 8 दिवसात सगळा आश्रम सुरू करू. ती बेसावध राहिली. काय राहिली असते? गुरु काय करतात तर शिष्याला कार्य तत्पर बनवतात. काय बनवतात? तिला जर सांगितलं असतं 75 वर्षांनी राम येणार आहे, अहो कथेचा टाइम आहे 9चा आधी 9:30 ला येतो. एक दिवस निरोप दिला 9:40 ला येणार आहे का? तेवढ्या 4 जण बाहेर जाऊन एक कप चहा. आज जेवायला काय 10 मिनिटासाठी मनुष्य काय होतो? निवांत होतो. इथे तर 75 वर्षाचा काळ. आज शबरीच्या घरी पूर्ण परब्रह्म राम. शबरी ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होती तो राम आला. आणि तो राम येता क्षणी शबरीच्या डोळ्यात गडगड 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 प्रेमाश्रू पडला. शबरी काठी घेऊन रामाकडे धावली. काठी टेकत टेकत राम धावले. शबरीला लिंगना घेतली. शबरी रामचंद्रांच्या पिठीत विसावली. थोडा वेळ गेला. रामचंद्रांनी शबरीला हात धरून आश्रमामध्ये. शबरीने रामाला जो शिलाखंड स्वच्छ करून ठेवला होता बसण्यासाठी त्याच्यावर बसवलं. रामाची पाद्य पूजा केली. रामाच्या पायावरती फुलं वाहिले, तुळशीचे पानं वाहिले, वनपुष्पांची माळ गळ्यामध्ये घातली आणि रामाला नैवेद्य म्हणून पुष्टी बोलून दिली. काय दिली? काय उष्ट खावं का कधी कोणाचं? ना. ती शबरी होती भगवंतांची भक्त. कितीही श्रेष्ठत्व सांगितलं शबरीचं म्हणून काय राम उष्ट काही का कोणाचं? पण रामाने उष्ट खाल्लं हेही सत्य आहे. का खाल्लं? तर लक्षात ठेवा प्रभू रामचंद्रांनी फळाकडे पाहिलं असतं तर समजलं असतं ना हे गोष्टी. ते पाहत काय होते? शबरीच्या डोळ्यातलं प्रेम, शबरीच्या चेहऱ्यावरची रामभेटीची आतुरता, तिच्या सर्वांगावरती रामचंद्र आज घरी आले त्यांना पाहण्याची उत्सुकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शबरीच्या मनातला भाव. भगवंतांनी शबरीचे फळ पाहिले नाहीत, इतर गोष्टी पाहिले. भगवद्गीतेत भगवंत सांगतात, काय सांगतात? पत्रम पुष्पम फलम तोयम. पण महत्वाचा शब्द आहे यो मे भक्त्या प्रयच्छति. कसं द्यायचं? भक्तीने द्यायचं. तदहं भक्तिपरतम अश्नामि प्रयतात्मनः. मी त्या वस्तू पदार्थाकडे पाहत नाही. मी कोणाकडे पाहतो? भक्तीकडे. आजोबा असतात घरात, शरीर बिघडलेलं असतं, तब्येत सिरियस झालेली असते, काही खात नाही, पीत नाही, कोणाशी बोलण्याची त्यांची इच्छा नाही. पण अशा वेळेस आजोबांची प्रिय नात येते, नातू येते, त्यांना घरात न पाठवलं जातं आणि नातीच्या हातचा आजोबा एक घास खातात, नातूच्या हातचा एक घास खातात. लक्षात ठेवा ते अन्न खात नाही, त्यांना अन्न खाता येत नाही, गिळता येत नाही, अन्न खाण्याची इच्छा आहे. तरी त्यांनी का खाल्ला? कारण नातवाचा भाव, नातीचा काय पाहिला? भाव पाहिला.
भगवंत सुद्धा काय पाहतो? भाव. हरिपाठात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भावे वीण मुक्ती, भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती. लक्षात ठेवा, भाव फार महत्वाचा. आणि हे जगत भावावर तर आधारलेलं आहे. हे जगत कशाने चालतो? भावाने. चोराने पोटात चाकू मारला, त्या चाकूमुळे झालेली जखम स्वच्छ करून ती शिवण्यासाठी बाहेर आलेलं कातडं कापण्यासाठी डॉक्टरही हातात चाकूच घेतात. दोघांच्या हातात चाकू असतो, पण चाकू हातात धरण्याचा काय निराळा असतो? एकाला जीव घ्यायचा असतो, एकाला जात असलेला जीव. हे जगत भावावर चालतं. लक्षात, भाव फार महत्वाचा. पत्नी पतीकडे पाहत असताना हे पती परमेश्वर आहे हा मनात काय घेते? सांगा मला. पती पत्नीकडे पाहत असताना ही गृहलक्ष्मी आहे हा मनात काय घेतो? लक्षात ठेवा, दोघांनाही समजतं आपण हाडा मांसाचे गोळे आहेत, पण संसार कशाने चालतो? भावाने चालतो. शबरीचा भाव भगवंतांनी बघितला आणि भगवंतांनी शबरीला सांगितलं, शबरी फार भाग्यवान आहेस तू. मतंग ऋषींनी तुझ्यावरती अनंत कृपा केली. मी तुला भेटायला आलोय. तुला मी काय सांगणार आहे माहितीये का? नवविधा भक्ती. शबरीला रामचंद्रांनी नवविधा भक्ती सांगितली. नवविधा भक्ती कुठली? मी अनेक वेळा कथेत सांगितलेलं आहे. श्रवणं, कीर्तनं, विष्णू स्मरणं, पादसेवनं, अर्चनं, वंदनं, दास्यं, सख्यं, निवेदनं. आता प्रभू रामचंद्र शबरीला नवविधा भक्ती सांगून करणार काय? कारण प्रभू रामचंद्रांची भेट 2 मिनिटात संपली. रामचंद्र त्या आसनावरून उठले की शबरी देहत्याग करणार. म्हणजे तिचं आयुष्य 5 मिनिटापेक्षा जास्त राहिलेलं, तरी रामचंद्रांनी तिला नवविधा भक्ती सांगितली. का सांगितली? ते शबरीला सांगतायत, शबरी तुला असं वाटू देऊ नकोस की मी रामासाठी काय केलं. आश्रम झाडणं ही काय भक्ती आहे का? शेण सडा घालणं ही काय भक्ती आहे का? रांगोळी काढणं ही काय भक्ती आहे का? पाय धुण्यासाठी पाणी आणून ठेवणं, पिण्यासाठी पाणी आणून ठेवणं, फुलं तुळशी तोडून ठेवणं, पुष्पमाळा बनवून ठेवणं, पुष्टी फळ बनवून ठेवणं ही काय भक्ती आहे का? आणि असेल तरी ती किरकोळ भक्ती आहे असं तुला वाटत असेल? नाही शक्ती. तू हे जे काही 75 वर्ष सगळं केलं ना, यालाच नवविधा भक्ती म्हणतात. मी तुला नवविधा भक्ती का सांगतोय? कारण नवविधा भक्ती कोणी केली तर रामावतारात मी उत्तर देईल शबरीने केली असं राम म्हणतात. कोण म्हणतात? रामावतारात मला कोणी विचारलं नवविधा भक्ती केली कोणी, तर राम म्हणतात मी नाव कोणाचं सांगेल. ते सांगतात तू पहिली भक्ती केली श्रवण भक्ती, गुरुजींचं ऐकलं ना. मग गुरुजींनी काय तुला सांगितलं? राम राम म्हण कधीच नाही सांगितलं. राम येईल. मग तू काय म्हणायची? राम इकडून येईल, राम तिकडून येईल, राम इथे बसेल, राम हे म्हणत नाही. तू क्रियापद वेगळी वापरायची. येईल, जाईल, करेल, बसेल, उठेल. पण कोण? राम. सतत माझं नाव घेतलं. मग नुसतं नाव घेतलं नाही, विष्णू स्मरण कसा असेल राम? आपल्यासारखी हातात काठी असेल का? स्वभावाने कसा असेल, गुणांनी कसा असेल, रूपाने कसा असेल, सतत माझं तू स्मरण केलं. पाद सेवन, रोज फुलं तोडून आणायची तू, संध्याकाळी वाट पाहून थकून जायची. मग मी आलोय अशी कल्पना करून
त्या दगडाच्या चरणाशी फुलं व्हायची. शबरी खोटं नाही बोलत, 75 वर्ष तुझे फुलं मी माझ्या चरणावर घेतोय. तुला मी दिसत नव्हतो पण मी इथेच होतो. पाद सेवनम, ते फुलं वाहिले की आजही राम आला नाही म्हणून तुला धरून यायचं आणि जिथे फुलं वाहिले तिथे राम बसलाय असं समजून तू डोकं ठेवायची. तिथे माझे पाय असायचे. अर्चनम, आज राम येईल म्हणून त्या दगडाची पूजा करून ठेवायची, आसन टाकून ठेवायची. अजून मधून वारा आलं, धूळ आली, आसन स्वच्छ करायची. अगं ही माझी पूजा होती, अर्चना. रामा आज तरी ये, आसनावर बैस, फळं खा, पी, वंदन करायचं. दास्यम, सारखी म्हणायची रामस्य दासोस्मे, मी रामाचे दास आहे. सख्यम, मी आलो तर मला तू मिठी मारली, माझ्याशी कुठली भक्ती केली, सख्य भक्ती केली. आणि सरते शेवटी आता तू माझ्या चरणावर देह ठेवून देणार आहे. आत्मनिवेदन. शबरी, तुझं नाव शबरी नाही, तुझं नाव आहे नवलीला भक्ती. तू मूर्तिमंत नवलीला भक्ती आहे असं सांगून प्रभू रामचंद्रांनी शबरीला आलिंगन दिलं आणि शबरी प्रभू रामचंद्रांच्याच मिठीत प्राण सोडली झाली. शबरी माता की लक्ष्मणाला सांगितलं रामचंद्रांनी ही शबरी सामान्य भक्त नव्हती, ही असामान्य देह धारण केलेली असामान्य भक्ती होती. प्रभू रामचंद्र तिला म्हणतात लक्ष्मणाच्या माध्यमातून भागवतात श्लोके अहम भक्त पराधीनः. भगवंत म्हणतात मी अवतार घेतो अशा भक्तांचा, अशा सज्जनांचं रक्षण करण्याचं. आपल्यासारखे सज्जनाचा मुखवटा घातलेले नाही, असा प्युअर सज्जन. तुमच्या जळगावला असा शब्द नाही आहे का? काही संपीवर एक नंबर संपीवर दही. दह्यात सुद्धा एक नंबर आहे, 2 नंबर आहे. जळगावला समजतात. आमच्या नाशिकला दही गाठी दही, पण 1 नंबरचं दही खाण्यासाठी, 2 नंबरचं दही कढी बनवण्यासाठी. मग आपण ते घेतलं तर म्हणतात ते प्युअर नाही बरं का. लक्षात ठेवा, तसा भक्त सुद्धा प्युअर पाहिजे. असा पाहिजे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, काला कोणी खावा. ते सांगतात काल्याचा अधिकारी वैष्णव निका. निका वैष्णव, वैष्णव निका संभ्रम. निका वैष्णव, पूर्ण वैष्णव. नुसती गळ्यात तुळशीची माळ घालतो, एकादशी व्रत करतो, त्याला वैष्णव म्हणत नाही, तर बाह्य वर्णन. वैष्णव निकासम, शुद्ध परिपूर्ण. शबरी त्या कोटीतली भक्त होती. प्रभू रामचंद्रांनी स्वहस्ते शबरीचा अंत्यसंस्कार केला. आजही आमच्या नाशिकच्या जवळ गुजरातकडे जाणारा रस्ता आहे, त्याला डांग जिल्हा. कुठला जिल्हा? प्रसिद्ध ठिकाणी सापुतारा माहितीये का? त्या सापुताऱ्याजवळ ही शबरीची घटना घडली. श्री शबरी माता.